Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Crop Science Standard 12, paper first, unit number 2nd, fiber crop. In fiber crop, cultivation of cotton. In previous lecture, explain the cultivation of cotton crop. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर लेक्चर नंबर 7 मध्ये आपण कल्टिवेशन ऑफ कॉटन क्रॉप संपलेला आहे, कंप्लीट केलेला आहे. तर आज आपण लेक्चर नंबर 8 मध्ये एक्सरसाइज बघणार आहोत. ॲज अ बोर्ड पॅटर्न मध्ये कशा पद्धतीनं कॉटन क्रॉपवर प्रश्न विचारतात ते आपण इथं बघणार आहोत. तर बोर्ड एक्झाम मध्ये 5 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 8 मार्क, 8 45 मार्काचा फर्स्ट पेपर, तसंच 40 मार्काचं सेकंड पेपर असतं. तर पहिलं क्वेश्चन असतं क्वेश्चन नंबर 1, फिल इन द ब्लँक्स 6 मार्क, आणि क्वेश्चन नंबर 1B, डिफाइन फॉलोइंग टर्म 2 मार्क. तर हे पहिलं प्रश्न 8 मार्काचं. तसंच दुसरं प्रश्न राईट शॉर्ट नोट्स एनी 4, 8 मार्क. 4 सोडवायचे, 2-2 मार्काचे शॉर्ट नोट्स 4 विचारतात, दिलेले असतात 6 पैकी 4 सोडवायचे असतात, 8 मार्क मिळवायचे असतात. क्वेश्चन नंबर 3, अटेम्प्ट एनी 4 ऑफ द फॉलोइंग 8 मार्क. तर 6 दिलेले असतात, 4 सोडवायचे असतात. शॉर्ट नोट्स आणि अटेम्प्ट एनी 4 ऑफ द फॉलोइंग सेमच असतं, परंतु क्वेश्चन नंबर 3 मध्ये WH मध्ये प्रश्न विचारतात. WH फक्त सेम असतं. तर क्वेश्चन नंबर 4 A आणि B मध्ये असतं, 4-4 मार्काचे. तिथे क्रॉप विचारतात. सप्लाय इन्फॉर्मेशन डॅश क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉईंट. 4 मार्कासाठी 3 दिलेले असतात, 2 सोडवायचे असतात. तसंच क्वेश्चन नंबर 4B असतं, 3 दिले असतात, 2 सोडवायचे असतात, 4 मार्क मिळवायचे असतात. या AB साठी ऑर म्हणून गिव्ह टॅब्युलर इन्फॉर्मेशन म्हणून प्रश्न असतं. टेबल असतं, 4 पिकाचे नाव असतात आणि त्याची माहिती 4 पॉईंट असतात. तर प्रत्येक क्रॉप 2-2 मार्कासाठी असं 4 क्रॉप म्हणजे 8 मार्क. वरचे AB सोडवा किंवा गिव्ह टॅब्युलर इन्फॉर्मेशन सोडायला पाहिजे. आणि नंतर असतं क्वेश्चन नंबर 5, सप्लाय डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट फॉलोइंग पॉईंट. सप्लाय डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट डॅश क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉईंट एनी 4. ते क्रॉप देतं, सपोज कॉटन आहे किंवा पॅडी आहे किंवा जवार आहे. हे क्रॉप सहसा 8 मार्कासाठी विचारतात. किंवा सोयाबीन आहे, काही वेळेला ग्राउंड नट आहे. आता ग्राउंड नट विचारणार कारण सोयाबीनवर जास्त भर. तर 6 पॉईंट दिले असतात, 4 सोडवायचे असतात, 8 मार्क घ्यायचं. तसंच एक कॉटन क्रॉप क्वेश्चन नंबर 5 मध्ये जास्त करून विचारतात 8 मार्कासाठी. तर आपण पहिलं बघूया क्वेश्चन नंबर 1, फिल इन द ब्लँक. कॉटन क्रॉपवर कोणकोणते फिल इन द ब्लँक विचारतात. द मीन फायबर लेंथ ऑफ कॉटन इज कॉल्ड डॅश. तर मीन फायबर लेंथ म्हणजे काय, स्टेपल लेंथ. भुरी 1007 इज अ व्हेरायटी ऑफ डॅश क्रॉप. तर भुरी 1007 ही कशाची जात आहे, तर कॉटनची आहे. पॅरेंट ऑफ H4 कॉटन हे नेहमी विचारतात. H4चे पॅरेंट लिहायचे G67 क्रॉस विथ अमेरिकन नेक्ट्रलेस. हे पॅरेंट आहेत कॉटन H4चे. H2SO4 मीन्स ॲसिड डिलिंटिंग सीड ट्रीटमेंट इज डन इन डॅश क्रॉप. तर H2SO4 सीड ट्रीटमेंट किंवा ॲसिड डिलिंटिंग हे कोणत्या क्रॉपमध्ये केले जाते, तर कॉटन क्रॉपमध्ये केले जाते. आणि कशासाठी केलं जातं, हे इझी सोईंग होण्यासाठी आणि कंट्रोल सीड बॉर्न डिसीजेससाठी. तर नेक्स्ट, द सीड रेट ऑफ देशी रेनफेड कॉटन इज. तर देशी रेनफेड कॉटनचं सीड रेट किती आहे, तर 12 to 15 kg पर हेक्टर लागतं. तर आता देशी कॉटन लागवड करत नाही, अगोदर करत होते. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज फॉर द ग्रोथ ऑफ कॉटन प्लांट इज डॅश. तर ऑप्टिमम टेम्परेचर रेंज फॉर ग्रोथ, कापसाची वाढ होण्यासाठी ऑप्टिमम टेम्परेचर किती पाहिजे, 21 to 31 डिग्री सेल्सिअस हे ग्रोथसाठी लागतं. दहिया डिसीज ऑफ कॉटन कॅन बी कंट्रोल बाय डस्टिंग विथ डॅश. तर दहिया जे डिसीज आहे कापसावरचं, त्याचा बंदोबस्त करण्यासाठी काय धुरळणी केली जाते, सल्फर पावडरची धुरळणी केली जाते. नेक्स्ट, ब्लॅक आर्म इज द सिरियस डिसीज ऑफ कॉटन क्रॉप. तर डॅश क्रॉप असं विचारलेलं आहे. तर ब्लॅक आर्म हे कोणत्या पिकावरचं डिसीज आहे, तर कॉटन पिकावरचं. आणि कोणत्या व्हेरायटीवरचं म्हटलं तर कॉटन अमेरिकन कॉटनवर येणारं हे ब्लॅक आर्म सिरियस डिसीज आहे. दहिया इज द सिरियस डिसीज ऑफ डॅश क्रॉप. दहिया हा रोग कोणत्या पिकावरचा आहे, तर कॉटन क्रॉपवरचा आहे. पिंक बोलवर्म इज अ सिरियस पेस्ट ऑफ डॅश क्रॉप. पिंक बोलवर्म ही कोणत्या पिकावरचं
इन्सेक्ट आहे, डिसीज आहे, पेस्ट आहे, तर कॉटन क्रॉपवरचं आहे. अमेरिकन व्हेरायटीज ऑफ कॉटन आर मोस्टली अफेक्टेड बाय डॅट डॅट डिसीज. तर अमेरिकन व्हेरायटी कोणत्या रोगाला बळी पडते, तर ब्लॅक आर्म जे आहे रोग, हे अमेरिकन व्हेरायटीवर येणारा रोग आहे. देशी व्हेरायटीज ऑफ कॉटन आर मोस्टली अफेक्टेड बाय. तर देशी कॉटन जे आहे हे कोणत्या रोगाला बळी पडतं, तर विल्ट आहे, दही आहे, अँथ्रॅकनोज. हे 3 जे डिसीज आहेत हे देशी कॉटनवर येणारे रोग आहेत. नेक्स्ट, G67 क्रॉस विथ अमेरिकन नेक्ट्रलेस डॅट डॅश आर द पॅरेंट्स ऑफ H4. तर कोणते H4चे पॅरेंट आहे असे विचारतात, तर तेव्हा G67 क्रॉस विथ अमेरिकन नेक्ट्रलेस हे H4 कॉटनचे पॅरेंट आहेत. अँथ्रॅकनोज इज द डिसीज ऑफ डॅट डॅश क्रॉप. अँथ्रॅकनोज हा रोग कोणत्या पिकावरचा आहे, तर कॉटन क्रॉपवरचा आहे. थिनिंग इन कॉटन शुड बी डन डॅट डॅश वीक आफ्टर सोईंग. तर थिनिंग हे कापसावर कधी केले जाते, म्हणजे विरळणी कधी केली जाते. जर आपण पेरलेलं असेल, ड्रिलिंग मेथडनं पेरलेलं असेल कापूस, तर त्याची थिनिंग करणं गरजेचं आहे. जास्त जवळ जर प्लांट असेल तर ते काढावं लागेल, तर त्याला आपण थिनिंग म्हणतो. हे कधी करायला पाहिजे, 2 ते 3 आठवड्यांनी पेरणी झाल्यानंतर. द फायबर स्ट्रेंथ ऑफ कॉटन इज जज बाय. तर फायबर स्ट्रेंथ हे कशानं जज केलं जातं, स्टेलोमीटरनं जज केलं जातं. टेम्परेचर रेंज रिक्वायर्ड फॉर फ्रुटिंग अँड बॉल डेव्हलपमेंट इज डॅट डॅश डिग्री सेल्सिअस. तर फ्रुटिंग ग्रोथसाठी किती तापमान पाहिजे कॉटन पिकाला, तर 27 to 31 डिग्री सेल्सिअस असायला पाहिजे. हार्वेस्टिंग ऑफ कॉटन इज नोन ॲज डॅट डॅश. तर कापसाची काढणी म्हणजेच काय म्हणतात, त्याला पिकिंग म्हणतात. काय म्हणतात, पिकिंग. नेक्स्ट, डेफिनेशनसुद्धा विचारतात. फायबर स्ट्रेंथ, स्टेपल लेंथ. स्टेपल लेंथ विचारलेलं आहे या अगोदर. फाईननेस ऑफ कॉटन फायबर, जिनिंग पर्सेंटेज, मॅच्युरिटी ऑफ कॉटन फायबर. तर यामध्ये स्टेपल लेंथ हे मागे पण विचारलेलं आहे, विचारू शकतात. नेक्स्ट, राईट शॉर्ट म्हणून क्वेश्चन नंबर 2 मध्ये सीड रेट अँड स्पेसिंग इन कॉटन, सीड ट्रीटमेंट इन कॉटन, बीज प्रक्रिया कापसावर कोणती केली जाते ते इनलिस्ट करायचं. ब्लॅक आर्म डिसीज ऑफ कॉटन याचं सिम्पटम आणि कंट्रोल मेजर लिहायचं. डिसीजेस ऑफ कॉटन अँड इट्स कंट्रोल मेजर. तर डिसीजेस कोणकोणते आहेत ते इनलिस्ट करायचं आणि त्याचं कंट्रोल मेजर लिहायचं. क्वालिटीज आस्पेक्ट ऑफ कॉटन फायबर. कापसाची क्वालिटीज कोणती आहेत, जे आपण स्टेपल लेंथ, फाईननेस जे 5 सांगितलेले आहेत ते लिहायचं आहे. अँथ्रॅकनोज डिसीज ऑफ कॉटन त्याचं सिम्पटम आणि कंट्रोल मेजर लिहायचं. थिनिंग अँड गॅप फिलिंग इन कॉटन, तर थिनिंग अँड गॅप फिलिंग लिहायचं कॉटनचं. इकॉनॉमिक युजेस ऑफ कॉटन. कॉटन बोलवर्म. कॉटन बोलवर्म म्हणजे 3 बोलवर्म, स्पॉटेड बोलवर्म, पिंक बोलवर्म आणि अमेरिकन बोलवर्म. याचं नेचर ऑफ डॅमेज आणि कंट्रोल मेजर लिहून टाकायचं. H4 व्हेरायटी ऑफ कॉटन, तर H4चे कॅरेक्टर लिहायचे, गुणधर्म लिहायचं. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारतात WH मध्ये प्रश्न, जसं की व्हॉट आर द सोईंग मेथड ऑफ कॉटन. तर शॉर्ट नोट्स आणि हे काही वेगळं नसतं, फक्त WH मध्ये विचारतात. तर असे कमेंट्स केले, सर क्वेश्चन नंबर 3 एक्सप्लेन करा. तर तिसरं प्रश्न म्हणजेच काय की शॉर्ट नोट्सच भाग आहे, परंतु WH मध्ये विचारतात. शॉर्ट नोट्समध्ये विचारायचं असेल तर सोईंग मेथड ऑफ कॉटन असं विचारतात. त्याला लावलं व्हॉट आर द सोईंग मेथड ऑफ कॉटन, तर उत्तर तेच आहे. हाऊ हार्वेस्टिंग ऑफ कॉटन इज डन, तर इथं हाऊ लावलं आहे. तसं डायरेक्ट विचारलं तर हार्वेस्टिंग ऑफ कॉटन विचारतात शॉर्ट नोट्समध्ये. आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये WH मध्ये विचारतात व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ कॉटन. तर तसं डायरेक्ट विचारायचं असेल तर क्वालिटी ॲस्पेक्ट ऑफ कॉटन असं विचारतात. इथं विचारलं व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ कॉटन, तर ते 5 पॅरामीटर लिहायचे आहेत आणि थोडं एक एक लाईनमध्ये एक्सप्लेन करायचं. राईट इन शॉर्ट अबाउट इकॉनॉमिक युजेस ऑफ कॉटन. हे शॉर्ट नोट्समध्ये विचारलं तर डायरेक्ट इकॉनॉमिक युजेस ऑफ कॉटन असं म्हणतात. इथं व्हॉट आर द किंवा राईट किंवा गिव एवढंच आहे. आणि उत्तर ते 2-2 मार्काचंच आहेत, सगळे प्रश्न 2-2 मार्काचेच. व्हॉट यू नो अबाउट कवडी डिसीज ऑफ कॉटन, तर हे WH मध्ये विचारलं. यालाच अँथ्रॅकनोज डिसीज म्हणतात. तर याचे सिम्पटम आणि कंट्रोल मेजर लिहायचं. तर हे कवडी कशाद्वारे तयार झालेली आहे, तर अँथ्रॅकनोज डिसीजपासनं.
नंतर क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारतात 8 मार्कासाठी, सप्लाय द डिटेल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग कॉटन क्रॉप ऑन द फॉलोइंग पॉईंट. सपोज इरिगेटेड कॉटन, रेनफेड कॉटन किंवा H4 कॉटन, हायब्रिड कॉटन किंवा फक्त कॉटन असे विचारतात. फक्त तिथं शब्द बदललेलं असतं. रेनफेड म्हटलं की सीड रेट जास्त असणार, स्पेसिंग कमी असणार, खताचं प्रमाण कमी असणार, असं बदल पडतं. इरिगेटेड म्हटलं की सीड रेट कमी, स्पेसिंग जास्त आहे ना, खत जास्त, उत्पन्न जास्त. आणि कॉटन म्हटलं की तुम्ही लिहायचं आहे, तुमच्या मनावर आहे, रेनफेडचं द्या का इरिगेटेडचं द्या. त्यामध्ये मग विचारतात सोईंग टाईम अँड सोईंग मेथड, पेरणीची वेळ आणि पेरणीची पद्धत, सीड रेट अँड स्पेसिंग, बियाचं प्रमाण आणि अंतर, इंटर कल्टिवेशन, आंतरमशागत कार्य कोणते केले जातात, पिकिंग अँड यील्ड. पिकिंग म्हणजे हार्वेस्टिंग आणि यील्ड किती मिळतं, रेनफेडचं असेल रेनफेडचं, इरिगेटेडचं विचारलं इरिगेटेडचं आहे ना. आणि कॉटन म्हटलं की तुमच्या मनावर आहे. इम्पॉर्टंट डिसीजेस नेम्स ओनली, ते महत्त्वाचे रोग जे आहेत ते फक्त इंग्लिश करायचे. कोणकोणते डिसीज आहेत, फंगल डिसीज आणि बॅक्टेरियल डिसीज. फंगलमध्ये विल्ट आहे, अँथ्रॅक्नोज आहे, दही आहे, आणि बॅक्टेरियलमध्ये कोणता आहे, ब्लॅक आर्म आहे. हे इंग्लिश करायचं, 2 मार्क घ्यायचे. सप्लाय द इन्फॉर्मेशन ऑन द फॉलोइंग पॉईंट रिगार्डिंग कॉटन क्रॉप असे विचारतात. फॅमिली ओरिजिन किंवा फॅमिली बॉटनिकल नेम, सीड ट्रीटमेंट अँड सीड रेट, फर्टिलायझर रिक्वायरमेंट, थिनिंग अँड गॅप फिलिंग, क्वालिटी ॲस्पेक्ट असे विचारतात. नेक्स्ट, गिव द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग फॉलोइंग ॲस्पेक्ट ऑफ रेनफेड कॉटन ऑर इरिगेटेड कॉटन किंवा कॉटन म्हणून असं विचारतात. इकॉलॉजी म्हणजे इथं क्लायमेट, सॉईल लिहायचं. प्री टिलेज म्हणजे लँड प्रिपरेशन. सीड ट्रीटमेंट पूर्ण लिहायला पाहिजे. मॅन्युरिंग म्हणजे मॅन्युअर फर्टिलायझर. पिकिंग म्हणजे हार्वेस्टिंग आणि इकॉनॉमिक युजेस असे विचारतात. डिस्क्राईब द इरिगेटेड कॉटन क्रॉप ऑन द फॉलोइंग ॲस्पेक्ट. तर इरिगेटेड कॉटनबद्दल माहिती लिहायचं. लँड प्रिपरेशन, सोईंग टाईम अँड सोईंग मेथड, सीड रेट अँड स्पेसिंग, व्हेरायटीज एनी फोर, सकिंग पेस्ट अँड देअर कंट्रोल मेजर. आता सकिंग पेस्ट म्हणजे प्री फ्लावरिंग पेस्ट, ते इंग्लिश करायचं आणि कंट्रोल मेजर लिहायचं. तर काही सगळं सोपं आहे, सगळं पण व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. इंटर कल्टिवेशन विचारतात. एनी 2 पोस्ट फ्लावरिंग पेस्ट म्हणजे कोणतं, कॉटन बोलवर्म, रेड कॉटन बग, डस्की कॉटन बग असं. मग बोलवर्ममध्ये स्पॉटेड बोलवर्म, पिंक बोलवर्म, अमेरिकन बोलवर्म. मॅन्युअर ॲप्लिकेशन म्हणजे मॅन्युअर फर्टिलायझर ते लिहायचं आहे. नंतर गिव डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट देशी कॉटनबद्दल, इकॉलॉजी, सोईंग मेथड अँड सीड रेट, मॅन्युअर फर्टिलायझर, पिकिंग अँड हार्वेस्टिंग, पिकिंग अँड यील्ड, पिकिंग म्हणजे हार्वेस्टिंग. तर हे देशी कॉटनबद्दल. तर घाबरायचं नाही, देशी विचारलं काय, इरिगेटेड विचारलं काय, अमेरिकन विचारलं काय, हायब्रिड व्हेरायटी विचारलं, उगा नावं टाकतात, पॉईंट तेच राहणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण पूर्ण कॉटन क्रॉप संपलेलं आहे. तर मेजर क्रॉप होतं हे 8 मार्कासाठी विचारतात. पॅडी, कॉटन, सोयाबीन हे 3 क्रॉप फर्स्ट पेपरमध्ये 8-8 मार्कासाठी विचारतात. तर व्यवस्थित आपण घेतलेलं आहे. पूर्ण एक्झरसाईजसुद्धा कंप्लीट केलेली आहे. काही प्रॉब्लेम असेल कमेंट्स करा. तर व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि लिखाण करत चला, नोटबुक घेत चला, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पूर्ण सिलेबस संपल्यानंतर आपण रिव्हिजनसुद्धा घेणार आहोत. एकदम शॉर्टमध्ये रिव्हिजन म्हणजे इम्पॉर्टंट कोणकोणते क्रॉप आहेत, कसं विचारतात, प्रॅक्टिकली आपल्याला कंप्लीट करायचं आहे. प्रॅक्टिकल रेकॉर्ड बुक छापणं सुरू आहे, ते तुम्हाला मिळणार रेकॉर्ड बुक, ते तुम्ही कंप्लीट करा. आणि यूट्यूबद्वारे आपण प्रॅक्टिकलसुद्धा कंप्लीट करणार आहोत. काही टेन्शन घ्यायचं नाही. तर कमेंट्स करा. थँक्स. जय जवान जय किसान.